जय श्रीकृष्ण. राधे राधे. कधी त्या व्यक्तीला दुःख देऊ नका जो तुम्हाला अत्यंत प्रिय आहे. नाहीतर एक दिवस असा येईल तुमच्याजवळ हृदय तर असेल पण हृदयापासून प्रेम करणारं कोणी नसेल. श्रीकृष्ण सांगतात, जर वाकल्याने संबंध तुटत नसतील तर जरूर वाका, पण जर प्रत्येक वेळी तुम्हालाच वाकावं लागत असेल तर थांबा. श्रीकृष्ण सांगतात, मनामध्ये हा पक्का विश्वास ठेवा की ज्या नियतीने तुम्ही कर्म कराल त्याच नियतीनुसार तुम्हाला अवश्य फळ प्राप्त होईल. कर्माचे हे अटळ विधान आहे. यामध्ये कोणाबरोबर कधी अन्याय होऊ शकत नाही. हे अर्जुना, मनुष्य प्राण्याचं कोणतंच कर्म नष्ट होत नाही. मनुष्याला आपल्या प्रत्येक कर्माचे फळ अवश्य प्राप्त होते. ह्या प्रकारे मनुष्याचे कर्माचे फळ त्याच्या प्रारब्धामध्येच लिहिले जाते. श्रीकृष्ण सांगतात की व्यक्तीने शिक्षणाच्या आधी संस्कार, व्यवसायाच्या आधी व्यवहार आणि ईश्वराच्या आधी आपल्या आईवडिलांना ओळखले तर आयुष्यात कधी कठीण प्रसंग येणार नाही. स्वार्थाने कितीही नाती बनवण्याचा प्रयत्न कराल ती कधीच बनत नाही, पण प्रेमाने निर्माण झालेल्या नात्याला तोडण्याचा कितीही प्रयत्न कराल ते कधीच तुटत नाही. या रणामध्ये स्वतःलाच अर्जुन बनावे लागते व स्वतःलाच श्रीकृष्ण बनावे लागते. रोज आपलाच सारथी बनून आयुष्याचं महाभारत आपल्यालाच लढावं लागतं. काय कायम मौन राहणे योग्य आहे? इतिहास साक्षी आहे. संसारामध्ये विपदा ह्याकरिता आल्या कारण योग्य वेळेनुसार मनुष्याने आपले मौन सोडले नाही, त्याचा विरोध करू शकला नाही. श्रीकृष्ण सांगतात की सत्य एक शस्त्रक्रियासारखं असतं. थोडं दुखतं, थोडं त्रास होतो, पण समाधान मिळते. असत्य एका वेदनानाशक गोळीसारखं असते, जे आराम तर जरूर देते पण त्याचे साईड इफेक्ट आपल्याला आयुष्यभर भोगावे लागतात. चहाडीची धार इतकी प्रखर असते की स्वतःच्या नात्याला पण तोडून टाकते. केव्हा केव्हा ईश्वर आपल्याला जाणून बुजून अशा परिस्थितीत घेऊन येतो की ज्यामुळे त्यांचे खरे चेहरे आपण पाहू शकतो, ज्यांच्यावर आपण डोळे बंद ठेवून विश्वास ठेवतो. संबंध रक्ताचे नसतात तर संबंध विश्वासाचे असतात. जर विश्वास असेल तर परके पण आपले होऊन जातात, पण जर विश्वास नसेल तर आपले पण परके बनतात. प्रेम फक्त आपल्या कामावर व ईश्वरावर करा, कारण हे दोघे कधी धोका देत नाही. गरजेपेक्षा जास्त वेळ आणि इज्जत देण्याने लोक आपल्याला पडेल माणूस समजतात. त्यांच्यासमोर नेहमी आनंदित राहा. जे तुमच्यावर जळतात तुमचा आनंद त्यांना जिवंतपणे मारून टाकेल. प्रत्येकजण हुशार आहे. या कलियुगात कोणाला भोळा समजण्याची चूक कधी करू नका. शरीर सुंदर असो वा नसो, पण शब्दांचं सुंदर असणं जरुरी आहे, कारण लोक चेहरा विसरू शकतात पण शब्दांना नाही. जो तुम्हाला समजू शकेल तोच तुमचा आहे. नाहीतर सुंदर चेहरे तर दुश्मनांचे पण असतात. जमिनीवर पडाल तर उठून उभे राहाल, पण नजरेतून पडलात तर आयुष्यात उठू शकणार नाही. जो मनुष्य शक्ती नसतानाही हार मानत नाही त्याला जगाची कुठलीच शक्ती हरवू शकत नाही. आजचा बोध कसा वाटला नक्की कमेंट करा. शेअर करून सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीकृष्ण. राधे राधे.